आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी संभाषण कौशल्य विकसित करावीत। प्रोफेसर डॉक्टर गजानन राशीनकर। रा के शिंदे महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन। परांडा दिनांक 8 मार्च 2025। विद्यार्थ्यांनी आपले ध्येय सिद्ध करण्यासाठी संभाषण कौशल्य विकसित करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्राचे प्रोफेसर डॉक्टर गजानन राशीनकर यांनी केले आणि ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते म्हणून उपस्थित होते। श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। सांस्कृतिक विभागाच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी या विषयावर प्रोफेसर डॉक्टर गजानन राशीनकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे तसेच कनिष्ठ विभागातील सर्व महिला सहशिक्षिका उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे बोलताना प्रोफेसर डॉक्टर गजानन राशीनकर यांनी सांगितले की संभाषण कौशल्य हे जीवनात यश संपादन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। ज्या विषयात करिअर करायचं आहे त्या विषयाचे भरपूर ज्ञान प्राप्त केले पाहिजे आणि यासाठी सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल दोन्ही अवगत असले पाहिजे आणि यावेळी विद्यार्थ्यांना सहभागी करत त्यांच्यासोबतच यशस्वीतेच्या त्यांच्या करिअरच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक बॅग देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर संतोष काळे, भाग्यवान रोडगे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अक्षय घुमरे यांनी केले। पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी करून दिला, तर डॉक्टर विद्याधर नलवडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा।